VIP तुकाराम डफळ आजचा लेख आणि व्हिडिओ समर्पित करण्यात येत आहे तुकाराम डफळ यांना। तुम्ही ह्या 4-5 वर्षात जेवढं प्रसिद्ध झालात तेवढी उंची कोणालाही अजून गाठता आली नाही। जरी आपण म्हटलं माजी सैनिक या नावाने मान्य अण्णा हजारे यांची उंची, समाजसेवा आणि ज्येष्ठ समाजसेवक उपाध्या मिळाल्या असतील, परंतु मान्य अण्णा हजारेंनी सुद्धा निवडणुकीत भाग घेण्यास नकार दिला होता। आता तुकाराम डफळ यांनी जे निवडणुका लढवल्या आहेत, 2दा विधानसभा आणि 1दा लोकसभा लढवल्या आहेत, तुम्ही कोणत्याही संघटनेत काम केलं असतं तरी एवढी मोठी लोकप्रियता प्राप्त झाली नसती। तुम्ही सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर आल्यामुळे तुम्हाला तिकीट आणि लोकप्रियता दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्या आहेत। तुम्ही जो रोज तुमचा दौरा असतो, आज आता या सोबत मी एक फूड इन्स्पेक्टर यांच्याशी भेट घेतल्याचा फोटो व्हायरल करणार आहे। तसंच काल परवा तुम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी गिल साहेबांबरोबर फोटो काढला होता। त्यानंतर तुम्ही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबरची चर्चा घडली होती। यामुळे सैनिक समाज पार्टीला तुम्ही तुकाराम डफळ अतिशय उंच शिखरावर घेऊन गेलेला आहात। स्वतःला जाणीव नसते, पण समाजाकडून येणाऱ्या प्रतिक्रिया म्हणून मी आपल्याला मुद्दाम होऊन उद्देशून सांगत आहे की कोणत्याही तुमच्यावर जाणाऱ्या, तुमची टीका करणाऱ्या, तुमच्या विरोध बोलणाऱ्या, प्रतिक्रिया देणाऱ्यांना तुमच्या लोकप्रियतेची उंची समजलेली आहे म्हणून ते तुमची टीका करतात। परंतु तुम्ही अतिशय उंच अशा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेलं व्यक्तिमत्व आहे आणि तेही माजी सैनिक या नात्याने पोहोचला आहे। सर्व माजी सैनिकांना बरोबर घेऊन तुम्ही उंच शिखर गाठला आहे। तुमची चर्चा होत आहे। तुम्हाला मंत्री महोदयांनीच म्हटलं की मी तुमचं नाव ऐकून आहे, सैनिक समाज पार्टीचं नाव ऐकून आहे। याचा अर्थ तुम्ही सिव्हिलमध्ये येऊन जो ठसा उमटवला आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर ठसा उमटवला आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयात जागा केली आहे। त्यामुळे तुकाराम डफळ तुमची जी उंची आहे ती उल्लेखनीय आहे, ऐतिहासिक आहे। त्यामुळे तुम्ही जे कार्य करतात रोज चालू आहे, त्याच्याबद्दल तुमचे सैनिक समाज पार्टी तर्फे अभिनंदन, धन्यवाद। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।